हरिओम. आज आपला जो टॉपिक आहे शिक्षण शास्त्र या विषयाचा पहिलाच टॉपिक आज आपण घेणार आहोत. आणि तो जो टॉपिक आहे तो आहे शिक्षण व योग शिक्षण. म्हणजे शिक्षणामध्ये शिक्षणाचे जे उद्दिष्ट आहेत तीच आपली आहेत, शिक्षणाची मूलतत्व आहेत तीच आपली आहेत, शिक्षणाची जी मार्गदर्शक तत्व आहेत तीच आपली आहेत. या पद्धतीने आज आपण जो टॉपिक घेणार आहोत शिक्षण आणि योग शिक्षण, तर याची जी काय संकल्पना आहे याच्या संदर्भात आज आपण बघणार आहोत. त्याची पहिली उद्दिष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला उद्दिष्टांमध्ये एक गोष्ट लक्षात येते की योगशास्त्र हे प्राचीन शास्त्र आहे आणि तसंच योगशास्त्राचं जे शिक्षण आहे ते देण्याचा विचार बराच आधी केले गेलेला आहे. म्हणजे योग शिक्षण हे गुरु शिष्य परंपरेने आज आपल्याकडे आलेलं आहे. अगदी वैदिक काळापासून तर अगदी प्राचीन काळापासून हे योग शिक्षण आलेलं आहे. आणि मग हे जे योग शिक्षण अगोदरपासून आलेलं आहे तर हे शिक्षण कशा पद्धतीने आलेलं आहे याचा विचार या आपल्या योग शिक्षणामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्वीचं जे गुरु शिष्य परंपरेने योग शिक्षण येत होतं तेच आता आपल्याला या ठिकाणी कशा स्वरूपात येऊ शकतं, कशा स्वरूपात त्याच्यात बदल झालेले आहेत. आणि जे जे आपण डीएड बीएड या विषयांमध्ये शिक्षणशास्त्र हा अभ्यासक्रम बघतो आपण, त्याच्यामध्ये तर त्याच्या ज्या स्टेप्स असतात, ज्या पायऱ्या असतात, त्यानुसार हे शिक्षण कसं देता येईल याचं आपल्याला बघायचंय. पुन्हा योग शिक्षणाची व्यापकता किती आहेत, तर ते व्यापकता या दृष्टिकोनातून तर अनेक संस्था योग शिक्षणाच्या वाढत आहेत आणि मग त्यामुळे योग शिक्षण हे व्यापक होतंय. पण हे योग शिक्षण व्यापक होत असताना जी भारतीय संस्कृतीमध्ये योगाची जी मूळ कास आहे ती बाजूला न जाता आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, आपल्याला या योग शिक्षणाची व्यापकता आपल्याला ठेवून या ठिकाणी आपल्याला योग शिक्षण हे व्यवस्थितरित्या एका चौकटीमधून सगळ्यांना द्यायचंय. आता हे जे झालं दुसरं उद्दिष्ट, त्याच्यात पुढचं जे उद्दिष्ट आहेत की योग शिक्षणामध्ये जे घटक आहे ते मार्गदर्शक असतात. म्हणजे त्याच्यात विविध घटक आहेत, आसनं आहेत, प्राणायाम आहेत, यांचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. शुद्धिक्रिया आहेत, बंद मुद्रा आहेत, त्याचबरोबर काही नैतिक शिक्षण पण योग शिक्षणामध्ये देण्यात आलेलं आहे. अर्थात यमनियमामध्ये ते येतच. म्हणजे याचा सर्व विचार करून हे योग शिक्षण आज आपल्याला द्यायचं आहे. पुन्हा हे योग शिक्षणाची काही उद्दिष्ट आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी लोक योग करतात. काहींना काही व्याधी आहेत, काहींना स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे, काहींना व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये जायचंय. मग या पद्धतीने हे योगशास्त्र कसं आहे, कशासाठी लोक कोणत्या उद्देशाने ते करताय, या सगळ्यांचा विचार आज आपल्याला या ठिकाणी त्या उद्दिष्टांमध्ये करायचा आहे. आणि मग ही योग शिक्षकांची उद्दिष्ट कशी, म्हणजे जसं विद्यार्थ्यांची उद्दिष्ट आहे तशी योग शिक्षकांची काही उद्दिष्ट आहे. या सगळ्यांचा विचार आपण या शिक्षण आणि योग शिक्षण या संकल्पनेतून करणार आहोत. आता पहिले आपल्याला योग शिक्षणाची पार्श्वभूमी बघायची आहे. आता याच्यामध्ये योग शिक्षणाची पार्श्वभूमी बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हे एक अतुलनीय असं शास्त्र आहे. कारण काय झालेलं आहे, आज संपूर्ण जगभरामध्ये योग शास्त्राचा जो मौल्यवान ठेवा आहे तो कोणाला दिलेला आहे, आपण संपूर्ण जगाला दिलेला आहे. आणि हा जो जगाला संपूर्ण मौल्यवान असा साठा दिलेला आहे, तर याच्यामुळे लोक आकृष्ट झालेले, संपूर्ण भारतातले नाही तर संपूर्ण जगभरातले. याच्यात मी तुम्हाला ज्यावेळेस योग सिद्धांत शिकवला होता त्यावेळेस तुम्हाला त्याच्यात सांगितलं पण होतं की हे जे बाहेरच्या देशातले लोक सुद्धा याच्याकडे कशा पद्धतीने आकृष्ट का झाले, कशा पद्धतीने याच्यातले चमत्काराच्या दृष्टिकोनातून ते पहिले झाले, पण हे कसं त्यांच्यापर्यंत पोहोचलं हे पण तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. आणि हे कुतूहल म्हणून ते योगाकडे आले आणि कुतूहल म्हणून ते योगाकडे आल्यानंतर त्याच्यात ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून परिणाम आहेत, त्या परिणामांचा विचार करण्यासाठी अनेक संशोधन याच्यामध्ये चालू आहे. आजच्या या विज्ञान युगामध्ये आपल्याला अनेक भौतिक सुख समोर आहेत. एवढी सर्व भौतिक सुख असताना सुद्धा आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करावा लागतोय. सगळ्यांच्या दरवाजात सगळी सुख असताना सुद्धा वेगवेगळे आजार आहेत, अनेक चिंता मानवाला सतावत आहेत. आणि आता तर पॅन्डेमिकच्या कंडिशन मध्ये तर संपूर्ण जग जे आहे ते एका विशिष्ट संकटामध्ये सापडलेलं आहे. आणि अशा या संकटांमध्ये या संपूर्ण जगाला एक दिशा देण्याचं काम किंवा संपूर्ण जगाला, सर्व मानव प्रजातीला
एक तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला मेंटली फिट राहण्यासाठी, शारीरिक फिटनेस बरोबर मेंटली पण फिट राहण्यासाठी तुम्हाला हा योगशास्त्र हाच एक महत्वाचं दुवा आहे. आणि मग या दुवामध्ये आपल्याला काय करायचं आहे की हा दुवा साधत असताना आपल्याला योगशास्त्रामध्ये असणारे काही गैरसमज दूर करायचे आहेत. योग आता मी तुम्हाला सांगितलं की प्राचीन शास्त्र आहेत. प्राचीन कालावधीपासून योगशास्त्रामध्ये अनेक प्रक्रियांचं वर्णन केलेलं आहे. अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. याचं सुनियोजन करण्याचं काम या ठिकाणी म्हणजे सुनियोजन अर्थात त्या ठिकाणी पण केलं गेलेलं आहे. पण ते व्यवस्थितरित्या मांडण्याचं काम आज आपल्या योगशास्त्राकडे आहेत. आणि मग त्याच्यातले दृष्टिकोन, योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्यातले काही वैज्ञानिक पुरावे, काही संशोधन, काही उपयुक्तता या सर्व गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, विचार करायचा आहे. त्यामुळे आज आपण सर्वच जण योगशास्त्राकडे काय होत आहोत, आकृष्ट होत आहेत. तर आता हे योग जे आहेत तर याच्याकडे आकृष्ट होतंय तर याचं कारण पण वेगळं आहे की सगळेजण त्याच्याकडे ओढले जात आहे. त्याचं कारणही वेगळं आहे. कारण मानव प्राणी हा असा प्राणी आहे की त्याचा स्वतःचा फायदा असल्याशिवाय त्या ठिकाणी तो जात नाही. आणि मग आज हे मानवी उन्नतीचं शास्त्र आहे. म्हणून मनुष्य प्राण्याचं म्हणजे अगदी त्याचा विकास करण्याचा, अगदी समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जाऊन त्याला मोक्ष प्राप्ती करण्याचं मुख्य जर जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्त करण्यासाठी योगशास्त्र हे अत्यंत महत्वाचं गोष्ट आहे. आता आपल्याला 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. तर जे 4 पुरुषार्थ जे आहेत ते आहेत धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हे 4 पुरुषार्थ प्रत्येकाला साधायचे आहेत. आणि हे 4 पुरुषार्थ साधत असताना आपल्या मानवाला म्हणजे काय करायचं आहे त्याच्यातून हे 4 पुरुषार्थ साधत असताना आपल्याला ते साधत असताना आपल्याला योग मार्ग जो आहे तो अत्यंत व्यवस्थित मार्ग आहे. मानवाचं कल्याण करण्याचा तो मार्ग आहे. आणि मग हे सगळं कोणी सांगितलंय, भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये सांगितलंय. म्हणजे भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये योगशास्त्र सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये या पद्धतीने आपल्याला या गोष्टी साध्य होऊ शकतात. मग याच्यात एक गोष्ट लक्षात येते की योगाचे वेगवेगळे प्रवाह आहेत. म्हणजे मोक्ष मार्ग साध्य करणं हा योगाचं मुख्य उद्दिष्ट आहे. पण मात्र जे नवीनच योग मार्गामध्ये येतात त्यांना मोक्ष मार्ग हा मार्ग जर त्याच्यामध्ये दिला तर तो त्यांना त्या ठिकाणी त्याचं उपयुक्तता लक्षात येत नाही. मग याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे मार्ग सांगितले आणि त्याच्यातून मोक्षाचा मार्ग त्याच्यातून साध्य होत असतो. तर मी या ठिकाणी असं सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा की मोक्ष मार्ग साध्य करायचा असं म्हटल्यानंतर तरुण वर्ग जो आहे किंवा नवीनच जे लोक येतात ते मोक्षाची संकल्पना समोर ठेवून योग मार्गात येत नाही. मग त्याच्यामध्ये त्यांना पहिले शारीरिक पातळीवर येतो, मानसिक पातळीवरती येतो आणि नंतर मग मनाच्या शांतीनुसार, स्थिरतेनुसार एक धारणा, ध्यान या मार्गातून मग तो पुढे त्याला जीवनाचं सत्य समजायला लागतं आणि तो मोक्ष मार्गाकडे येत असतो. म्हणजे या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी वेगळी आहे. पण प्रत्येक पातळीवरती ही व्यक्ती काय करत असते, आपला मोक्ष मार्ग हा साध्य करत असते. आता एक गोष्ट उद्दिष्ट साध्य करत असते. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येतील की हे साध्य करण्यासाठी योगा विषयाचे अनेक मार्ग आहेत. मी तुम्हाला पहिलेच उद्दिष्टांमध्ये सांगितलं की आपल्याला याच्यात काय अभ्यासायचं आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे मार्ग आहेत. भक्ती योग आहेत, ज्ञानयोग आहेत, कर्मयोग आहेत, लय योग आहेत. असे अनेक मार्ग आहेत. आणि मग या सगळ्यांचा उद्दिष्ट काय आहे की म्हणजे राजयोग पण त्याच्यामध्ये आहे. मग या सगळे योग शिक्षक होण्यासाठी राजयोगाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. कारण फक्त भक्ती मार्ग सांगितला तर तो साध्य होईल असं नाही. मग आपण या ठिकाणी राजयोगाचा विचार करणार आहे. आज अनेक संस्था योगाचा प्रचार प्रसार करतायत आणि दिवसेंदिवस गरज पण वाढत चाललेली आहे. कारण योगचं महत्व आज लोकांना कळायला लागलेलं आहे. पण प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे. मी तुम्हाला सांगितलं विविध प्रवाह पण आहेत. भक्ती मार्ग, ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग, कर्मयोग म्हणजे असे हे वेगवेगळे मार्ग आहे. मग याच्यात एक विचाराने सगळेजण पुढे गेले पाहिजे. प्रत्येकाचा अभ्यासक्रम एक स्वतंत्र असला पाहिजे आणि सर्व समावेशक असा तो अभ्यासक्रम असला पाहिजे. याच्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये हा अभ्यासक्रमाचा एक योग शिक्षक अभ्यासक्रम आलेला आहे. पुणे विद्यापीठामध्ये पण तो अभ्यासक्रम आलेला आहे योग शिक्षणाचा.
मग अशा पद्धतीने वेगवेगळे मार्ग एकत्र करून याच्यातून आपल्याला काय केलं गेलेलं आहे, ते मार्ग एकत्र करून आपल्याला या ठिकाणी म्हणजे तुम्हाला एक साचेबंद अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार केलेला आहे. साचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला योग शिक्षणामधील ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत यांचा आता आपण पहिले अभ्यास करूयात. मग याच्यामध्ये योग शिक्षणामधल्या प्रक्रिया कोणकोणत्या आहेत? मग याच्यामध्ये जसं आपण बघितलं की तुम्हाला शिकवायचं आहे, त्याच्यामध्ये योग शिक्षकाला सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याला आसनं माहिती पाहिजे, प्राणायाम माहिती पाहिजे, शुद्धिक्रिया माहिती पाहिजे, बंध माहिती पाहिजे, धारणा, ध्यान, समाधी हे संयमाचे जे मार्ग आहेत ते माहिती पाहिजे. नीतिमूल्य शिक्षण या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत, 6 प्रक्रिया योग शिक्षणामधल्या त्या त्याला सांगायच्या आहेत. मग त्याच्यामुळे तो प्रथमतः तज्ञ पाहिजे. मग त्याच्यानंतर तो योग शिक्षकाला काय अभ्यासक्रम आहे त्या पद्धतीने तो अभ्यासक्रम पूर्ण करून देऊ शकतो. मग याच्यामध्ये पुरेपूर त्याचं नॉलेज असल्यानंतरच तो त्याच्यामध्ये अभ्यास म्हणजे त्या योग जे नवीन योग शिक्षक तयार होणार आहेत त्यांना तो त्याच्यातून नॉलेज देऊ शकतो. योगामधून काय होतं याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. शरीर, मन, आत्मा आणि भावना यांचा विकास साधायचा आहे. 4 घटक महत्वाचे: शरीर, मन, आत्मा आणि भावना. तर यांचा विकास साधायचा आहे. म्हणजे पुढचं उद्दिष्ट घ्यायचं झालं तर आत्म्याचं म्हणजे जीवाचं शिवाशी मिलन करणं हा महत्वाचा उद्देश योगशास्त्राचा आहे. पण मात्र हा साध्य करत असतानाही आपल्याला योग शिक्षणातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामधल्या त्या प्रक्रिया तुम्हाला सांगितल्या आहे की आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया आहेत, बंध मुद्रा आहेत, धारणा, ध्यान, समाधी, संयम आहेत आणि नंतर नीतिमूल्य शिक्षण आहेत. मग आसनांचा आपण प्रथमतः विचार करू. मग आसनांचा जर विचार केला तर अशी शारीरिक स्थिती असते की त्याच्यामधून सांधे, स्नायू तुमचे ताणले जातात, दाबले जातात, मज्जा, स्नायविक संतुलन त्याच्यातून साधलं जातं आणि याच्यामधून त्याच्यातून तुमचे सांधे असू द्यात, स्नायू असू द्या, ते लवचिक होतात आणि ते अशा पद्धतीने लवचिक होऊन तुमचं जे स्थिती आहेत आसनांची शारीरिक स्थिती आहेत त्याच्यामधून तुमच्या शरीरातल्या मलाचा निचरा होत असतो. मनाची आणि शरीराची एक स्थिरता त्याच्यामधून साधली जात असते. मग तुमच्यामध्ये तुम्हाला एक आसनांचंच पातंजल ऋषींनी त्यांच्या सूत्रामध्ये आसनांचंच वर्णन करताना सांगितलंय, स्थिरम सुखम आसनम. जी स्थिर सुखकारक स्थिती आहे त्याच्यातून मग काय साध्य होतं, ततो द्वंद्वादी विघात म्हणजे तुमच्या मनामधली टू बी नॉट टू बी म्हणजे मनाची जी विचलनशीलता आहे ती कमी होते आणि मग त्याच्यामधून तुमची द्वंद्वात्मक स्थिती जी आहे मनाची डोलायमान स्थिती आहे ती स्थिर व्हायला लागते आणि मग याच्यातून आसनातून मनाची सुद्धा स्थिरता, शांतता साधली जाते. ही एक किमयाच म्हणायला लागेल, जादूच म्हणायला लागेल ही एक. आणि मग याच्यातून सुखकारक सावकाश हालचाली याच्यामध्ये अभिप्रेत आहेत. ते काही व्यायाम नाहीये. आणि त्याचबरोबर सावकाश हालचाली मनाची श्वसनाची त्याला जोड दिलेली असते. आसन स्थिती घेणं, ती टिकून ठेवणं, ती सोडणं याच्यामध्ये पण श्वसनाची जोड दिलेली असते. आणि ही सगळी श्वसनाची जोड देऊन अनंत समापत्ती ध्यान असं साध्य करायचं असतं आणि याच्यातून तुम्हाला परिणाम जर साधायचे असतील तर आसन स्थिती घेणं, तिची स्थिरता टिकून ठेवणं आणि सोडणं हे एका लयबद्ध पद्धतीने होणं गरजेचं आहे. आणि प्रयत्नपूर्वक शिथिलीकरण म्हणजे आसन स्थिती घेतल्यानंतर तिथे प्रयत्नपूर्वक शिथिलीकरण ठेवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ही आसनं व्यायामाच्या स्थितीकडे जाणार नाही, नाही तर उरकून घ्यायचंय. आसनं एकदाची करून घ्यायची आणि त्याला व्यायामाच्या स्थितीकडे जर तुम्ही नेलं तर ती मानसिक स्थितीवर साध्य होत नाही. हे त्याचे जास्तीत जास्त जर फायदे घ्यायचे असेल तर त्याला एक लयबद्धता ठेवणं गरजेचं आहे. प्रयत्नपूर्वक शिथिलीकरण, शिथिलता आणणं गरजेचं आहे आणि हे अनंत समापत्ती त्याच्यातून साध्य करणं गरजेचं आहे. आणि आसनं केल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवायला नाही पाहिजे, तुमच्यामध्ये उत्साह निर्माण झाला पाहिजे. जर तुम्हाला आसनं केल्यानंतर थकवा जाणवत असेल, उत्साह निर्माण होत नसेल, तर मग तुम्हाला एक गोष्ट याच्यातून लक्षात येते की तुमची जी आसनं आहेत ती व्यवस्थित झालेली नाहीयेत. म्हणजे तुमचे काहीतरी चूक झालेली आहे त्याच्यातून. मग आसनांचे सुद्धा त्या ठिकाणी प्रकार केले गेलेले आहेत की त्याच्यात तुम्हाला स्थिरता सुखकारकता साधायचे आहेत. पण मात्र आसनांची प्रकार आहेत. मग आसनांचे स्थितीनुसार 3 प्रकार आहेत.
त्याच सॉरी स्थितीनुसार 4 प्रकार आहेत आणि उपयुक्ततेनुसार 3 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. मग स्थितीनुसार प्रकार कोणकोणते आहेत 3? मग पहिलं तुमचं शयन स्थितीमधले आसनं आहेत, नाहीतर बैठक स्थितीमधले आसनं आहेत, नाहीतर विपरीत शयन स्थितीमध्ये आसनं आहेत आणि त्याच्यानंतर दंडात्मक स्थितीमधले आसनं आहेत. शयन स्थिती म्हणजे पाठीवर झोपून करायची आसनं आहेत. बैठक स्थितीमध्ये म्हणजे तुम्हाला बैठक स्थितीमध्ये तुम्ही बसलेल्या स्थितीमध्ये करायची आसनं आहेत. त्याच्यानंतर विपरीत शयन स्थिती म्हणजे पोटावर झोपून, जी पालथी झोपून अवस्था असते त्याला ती विपरीत शयन स्थिती हा योगाभ्यासातला शब्द आहे. तर ती विपरीत शयन स्थितीतली असते आणि पुढची तुम्हाला दोन्ही पायांवर उभं राहायचंय म्हणजे ती दंड स्थितीमधली आसन आहे. असे स्थितीनुसार 4 प्रकार आसनांचे प्रकार पडतात. मग त्या आसनांची उपयुक्तता काय आहेत त्याच्यानुसार आसनांचे 3 प्रकार पडतात. मग काही जी आहेत ती आहेत ध्यानात्मक आसनं, की तुम्हाला ध्यान करायचं आहे, त्याच्यामध्ये ध्यान एकाग्रता साधली जाते. अशी जी ध्यानात्मक आसनं आहेत तर ते ध्यानात्मक आसनं जे आहेत ते तुमच्या कशामध्ये येत असतात, म्हणजे ध्यानाच्या स्थितीसाठी प्राप्त होणारी आसनं हा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे आरोग्यात्मक आसनं, ज्याच्यातून तुमचं आरोग्य हे चांगल्या पद्धतीने साधलं जाईल अशा पद्धतीने आरोग्यात्मक आसनं त्याच्यामध्ये येत असतात. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला या आसनांची स्थिती साधायची असते. नंतर आहेत विश्रांतीकारक आसनं, की ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराला तुम्ही आसनं केल्यानंतर आरोग्यात्मक आसनं केल्यानंतर तुम्हाला शिथिलता प्राप्त झाली पाहिजे. पूर्वक शिथिलीकरण झालं पाहिजे. याच्यासाठी काही विश्रांतीकारक आसनं आहे. तर ध्यानात्मक आसनांमध्ये काय होतं, की तुम्ही त्या ठिकाणी समकाय शिरोग्रीव या पद्धतीने म्हणजे ते साधलं जात असतं. अशी शरीराची अवस्था प्राप्त होत असते. मग याच्यामध्ये तुमचा पाठीचा कणा जो आहे तो सरळ राहतो. आसनांमध्ये तो सहज ताठ ठेवता येतो. पद्मासन, सिद्धासन म्हणजे जे बैठक स्थितीमधले असतं स्वस्तिकासन, वज्रासन, अर्धस्वस्तिकासन यासारखी जी आसनं आहेत ती आसनं ही तुमची ध्यानात्मक आसनं आहे हे लक्षात घ्यायचंय, की याच्यामधून तुम्ही ध्यान करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ बसू शकतात. प्राणायाम करण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही बसू शकतात. अशी ही ध्यानात्मक आसनं आहे. नंतर आहेत आरोग्यात्मक आसनं. यात वेगवेगळ्या ठिकाणचे स्नायू ताणले जातात, दाबले जातात. त्या स्नायू त्याच्यामुळे काय होतं स्नायू मजबूत होतात. लवचिकता त्यांना प्राप्त होते. पाठीच्या कण्याला लवचिकता प्राप्त होते. सांध्यांची कार्यक्षमता वाढते. तुमचे संधिबंध वगैरे जे आहेत त्यांची कार्यक्षमता वाढते. तुमच्या स्नायूंना बळकटी येते. कुठे पीळ दिला जातो, कुठे दाब दिला जातो, कुठे त्यांना स्ट्रेच केलं जातं. याच्यामुळे त्यांची बळकटी वाढते. पोटाचे, छातीचे हे स्नायू सुद्धा त्या ठिकाणी दाबले ताणले जातात. त्याच्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते, श्वसन क्षमता सुधारते. श्वसन क्षमतेला अर्थात प्राणायाम खूप महत्वपूर्ण आहेत. पण मात्र इथे सुद्धा तुमच्या ज्यावेळेस तुम्ही जास्तीचा म्हणजे पूरक करतात तिथे काही स्नायू ताणले वगैरे जात असतात. याचा अवयवांवर परिणाम होतो. तुमचा पाठीचा कणा लवचिक होतो आणि या म्हणजे तुमच्या छातीवर काही ठिकाणी दाब ताण निर्माण होतो, तिथून श्वसन क्षमता सुधारते. अशा पद्धतीने म्हणजे तुमचं समजा तुम्ही त्या ठिकाणी धनुरासन केलेलं आहे, तिथे पुन्हा सूर्यनमस्काराची 2ची उत्थितासनची स्थिती आहे. या सर्व गोष्टींचा तुमचा याच्यावरती परिणाम होत असतो. ही आरोग्यात्मक आसनं आहे आणि याच्यामध्ये तुमचं मज्जा स्नायविक संतुलन जे आहे ते उत्तमरित्या साधलं जात असतं. म्हणजे एकूणच तुमच्या शारीरिक आरोग्य चांगलं होत असतं आणि हे शारीरिक आरोग्य तुमच्या मानसिक पातळीवरती घेऊन जातं. असं हे 2 नंबरची जी आसनं आहेत उपयुक्ततेच्यानुसार ती आरोग्यात्मक आसनं आहेत. आणि 3 नंबरची आसनं आहेत ती विश्रांतीकारक आसनं आहेत, की आसन प्रक्रियेमध्ये शिथिलीकरणाला खूप महत्व आहे. याच्यात काय होतं तुमचं शरीर आणि शरीराबरोबर तुमचं मन यांना विश्रांती दिली जाते. जाणीवपूर्वक विश्रांती दिली जाते. शवासनामध्ये तुम्ही अनुभव घेतला असता वेगवेगळ्या सूचना देऊन तुम्हाला काय केलं जातं सजगतेने प्रयत्नपूर्वक या आसनांमध्ये शिथिलीकरण केलं जातं. तुम्ही म्हणाल शिथिलीकरण विश्रांतीच घ्यायची तर चला झोपून घेऊयात. हे विश्रांतीकारक झोपणं हे विश्रांतीकारक आसन नाही होऊ शकत. त्याच्यासाठी तुमचं शवासन आहेत, मकरासन आहेत याचा चांगला विचार करतो. आपण जे आसनं वगैरे करत असतो त्याच्यामध्ये तुमच्या अंतस्रावी ग्रंथींचं जे स्टिम्युलेशन होत असतं त्याचा पुरेपूर उपयोग होण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या स्नायूंना, सांध्यांना विश्रांती प्राप्त करून देण्यासाठी, शिथिलीकरण आणि तुमचा उत्साह वाढवण्यासाठी हे शिथिलीकरण खूप महत्वाचं आहे.
आणि ही विश्रांतीकारक आसनं त्याच्यासाठी केली जाते. त्याच्यामध्ये तुमचं धनुरासन आहे, तुमचं सॉरी शवासन आहेत, मकरासन आहेत, ही आसनं त्याच्यामध्ये केली जातात. नंतर आहेत प्राणायामाच्या प्रक्रिया. प्राणायामाच्या मध्ये पण 3 अवस्था आहेत. प्राणायाम ही जी गोष्ट आहे ती श्वसनाशी संबंधित प्रक्रिया आहे. मग याच्यामधून काय होतं, तुमची श्वसन प्रक्रिया ही सुधारत असते. याच्यातून तुमच्या प्राणशक्तीवर नियंत्रण येत असतं आणि हळूहळू मग तुमचा मज्जा संस्था आणि मनावर नियंत्रण आणलं जात असतं. तुम्ही बघा प्राणायाम करत असताना तुमचं जे मन विचलित होत असतं, श्वासाची गती जर तुमची वाढली तर मन तितकं भरकटतं. श्वासाची गती जर तुमची स्थिर झाली तर तुमचं मन सुद्धा शांत होत असतं. ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तेव्हा श्वासाची गती वाढलेली असते आणि ज्यावेळेस तुम्ही शांत असता त्यावेळेस श्वासाची गती कमी होते. याच्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की प्राणायामामुळे तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो, प्राणशक्तीवर नियंत्रण येतं, मनावर नियंत्रण आणलं जातं आणि ही जी प्राणायामाची प्रक्रिया आहे तर याच्यात तुम्ही काही वेळातच तुम्हाला त्याचा फरक जाणवत असतो प्राणायाम करत असताना. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही काही वेळापर्यंत प्राणायाम केले की लगेच तुमच्या मनाला शांतता, स्थिरता वाटत असते. पण या प्राणायामामध्ये सुद्धा 3 अवस्था आहेत. त्याच्यामध्ये श्वास घेणं आहे, श्वास रोखून ठेवणं आहे आणि श्वास सोडणं आहेत. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला या प्राणायामाच्या सुद्धा गोष्टी करणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये श्वास घेणं, तर श्वास घेण्याला आपण पूरक म्हणतो, श्वास सोडण्याला आपण रेचक म्हणतो आणि श्वास रोखून ठेवण्याला कुंभक म्हणतो. आता श्वास सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला आपोआप होत असते, पण मात्र तिला तुम्हाला कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पूरक जितक्या कालावधीमध्ये करता त्याच्यापेक्षा रेचकाची कालावधी तुम्हाला वाढवणं गरजेचं आहे. हा रेचकाचा कालावधी जर तुम्ही वाढवला तर तुमच्या श्वासावर तुम्ही कंट्रोल करू शकता. पूरक आणि रेचक हे जर तुम्हाला जमायला लागलं तर तुम्ही मग कुंभक करू शकतात. मग कुंभकामध्ये सुद्धा तुम्ही श्वास आपल्यामध्ये म्हणजे श्वास घेतल्यानंतर ते रोखून ठेवता येऊ शकतं. ही कुंभकाची क्रिया आहे. म्हणजे पूरकापेक्षा रेचकाची क्रिया ही तुम्हाला दीर्घ करण्याची सवय लावणं गरजेचं आहे. तुम्ही जर 1 मिनिटामध्ये श्वास घेत आहात तर तुम्हाला 2 मिनिट पर्यंत श्वास सोडता आला पाहिजे. म्हणजे ती रेचकाची क्रिया केली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला जाणीवपूर्वक तुमच्या श्वसनावर नियंत्रण प्रस्थापित करायचं ही प्राणायाम आहेत. असं पूरक रेचकावर नियंत्रण येऊन आपण नंतर हळूहळू काय करत असतो, कुंभक करत असतो. या पद्धतीने आपल्याला आपल्या अभ्यास हा वाढवायचा असतो. याच्यामध्ये हा अभ्यास पूरक रेचकचा अभ्यास वाढवून नंतर कुंभक क्रिया त्याच्यामध्ये इन्क्लूड करून आपल्या मनाची एकाग्रता त्याच्यातून साधायची असते. याच्यातून काय होतं, याचा उद्देश एक आहे तुमच्या स्वायत्त मज्जा संस्थेवरती आणि मनावर जर तुम्ही नियंत्रण आणलं तर मनाला तुम्हाला एक शांत आणि एकाग्र अवस्था तुम्ही प्राप्त करू शकतात आणि याच्यातून धारणा सुच योग्यता मनसा अशी पातळी मनाला तुम्ही प्राप्त करू शकता. याच्यानंतरचं जे पुढचं आहे ती आहे शुद्धी क्रिया. हट प्रदीपिकेमध्ये काय झालेलं आहे, शुद्धी क्रियेला पहिल्याच सॉरी दुसऱ्या अंगामध्ये शुद्धी क्रिया सांगितलेली आणि घेरंडा संहितेमध्ये शुद्धी क्रिया हे पहिलंच अंग आहे. पण मात्र ह्या शुद्धी क्रिया 6 प्रकारच्या शुद्धी क्रिया आहेत आणि या 6 शुद्धी क्रिया मुख्य सांगितलेल्या आहेत. त्याच्या अनेक उपप्रकार अशा अनेक शुद्धी क्रिया त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर आता त्याच्यासाठी एक घेरंडा संहितेमध्ये हट प्रदीपिकेमध्ये एक सूत्र आहेत. म्हणजे ते दुसऱ्या अंगामध्ये ते 22वं सूत्र सांगितले गेलेलं आहे. ते काय आहे, धौती बस्तीस तथा नेती त्राटकम नौलिकम तथा कपाल भाती शैतानी षटकर्माणी प्रशक्षते. गेलं डोक्यावरून ना. तर याच्यामध्ये ह्या 6 शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. धौती, बस्ती, नेती, त्राटक, नवली आणि त्याचबरोबर कपालभाती या 6 प्रकारच्या शुद्धिक्रिया त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. या शुद्धिक्रियांचे अजून काही उपप्रकार सांगितलेले आहेत. मग या शुद्धिक्रियांमुळे काय होतं, तुमच्या आंतरेंद्रियांच्या कार्यांवरती त्याचा वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण प्रस्थापित केलं जातं. आंतरेंद्रिय जे आहेत ते खूप महत्वपूर्ण आहेत. अवयवांची, तुमच्या शरीराच्या अवयवांची कार्यक्षमता सुधारते, तुमच्या पेशींची कार्यक्षमता सुधारते. त्याचबरोबर तुमच्या काही अनैच्छिक भाग जो आहे त्याच्यावर ऐच्छिक नियंत्रण मिळवता येतं. म्हणजे आणि हे कशाच्या द्वारे ह्या शुद्धिक्रिया केल्या जातात, पाणी आणि हवा
यांच्याद्वारे केलं जातं आणि नित्य सहज असलेल्या उपलब्ध साधनांमधून आपण ही शुद्धिक्रिया करू शकतो. आणि याच्यातून ह्या शुद्धिक्रिया आपल्या बघा आपल्या शरीरामध्ये अशुद्धी 3 मार्गांनी निर्माण होत असते. श्वसन मार्ग एक आहे, तुमचं पुन्हा जेवणाचं म्हणजे तुमचं पचनक्रिया आहेत, अन्न मार्ग याच्यातून तुमची अशुद्धी निर्माण होत असते. आणि तिसरा जो मार्ग आहे तो तिसरा मार्ग आहे तो तुमचा जो ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून विषयाच्या माध्यमातून तुमच्या मनात अनेक विकल्प निर्माण होतो. हा 3 अशुद्धी निर्माण करणारे मार्ग आहे. मग याच्यामध्ये तुमच्या शुद्धिक्रियांच्या माध्यमातून म्हणजे दौती, बस्ती, नेती, त्राटक, नवली, कपालभाती यांच्या माध्यमातून काय केलं जातं, शुद्धी केली जात असते. म्हणजे तुमचा याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर काय केलं जातं तुमच्यामध्ये, ह्या शुद्धिक्रिया कशा केल्या जातात, तर या शुद्धिक्रिया करत असताना तुमचा श्वसन मार्ग आहेत, अन्न मार्ग आहेत म्हणजे तुमचं नाक आहे, घसा आहेत, लहान आतड म्हणजे त्याच्यामध्ये श्वासवाहिन्या आहेत, अन्ननलिका आहेत, जठर आहेत, तुमचं लहान आतड, मोठं आतड, हे सगळ्या याच्यातून तुम्हाला काय केलं जातं, शुद्ध केलं जातं याच्यातून. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला ह्या शुद्धिक्रिया तुम्हाला त्याच्यामधून काय केलं जात असतं, साध्य केल्या जात असतात. आणि मग याच तुम्हाला या गुदद्वारापर्यंत ही शुद्धिक्रिया केली जात असते. आणि ह्या ज्या शुद्धिक्रिया आहेत त्या करून मनातल्या अनेक विकल्प सुद्धा दूर केले जातात. आणि या पद्धतीने या अभ्यासक्रमामध्ये या शुद्धिक्रियांचा संबंध आहे. शुद्धिक्रिया जर तुमच्या व्यवस्थित झाल्या तर तुमच्या आसन आणि प्राणायामाचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होत असतो. नंतरची जी गोष्ट आहे त्या आहेत योगिक प्रक्रियांमध्ये बंध आणि मुद्रा. आता हे प्राणायामातलं कुंभक जे आहेत ना ते करण्यासाठी विशेष असा बंध हे घटक आहे. कुंभक करताना आपण काय करतो, कधी जालंधर बंद बांधतो, उड्डीयान बंद बांधतो, मूलबंध बांधतो, बरोबर आहे. म्हणजे कुंभकामध्ये तुम्हाला जालंधर बंद, उड्डीयान बंद, मूलबंध यांना बांधणं गरजेचं आवश्यक आहे. त्याशिवाय प्राणायाम पूर्ण होत नाही. पण मात्र हे करत असताना तज्ञ मार्गदर्शकांकडूनच तुम्ही ते करून घेणं गरजेचं आहे. आणि मग म्हणजे एखाद्या विशिष्ट भागातल्या स्नायूंना आकुंचन करायचं आणि तेवढ्या कालावधीपर्यंत ते थोडा वेळ त्या स्थितीमध्ये ठेवणं, याला काय म्हणतात, बंधाची क्रिया म्हणतात. आणि त्यामुळे त्या भागातल्या मलाचं काय होतं, निस्सारण होऊन जात असतं, रक्तपुरवठा त्या ठिकाणी सुधारतो, तिथले जे स्नायू आहेत त्यांचं आरोग्य सुधारतं, त्यांची पुष्टी होते. म्हणजे एकूणच काय होतं की या बंध बांधल्यामुळे तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होत असतो, तुमचं आरोग्य शांत होतं, चांगलं राहतं, मन शांत होतं त्याच्यातून तुमचं. हट प्रदीपिकेमध्ये बंध आणि मुद्रा या एकाच सांगितलेल्या आहेत. या बंधांना आपण काय म्हणतो, मुद्राच म्हटलं जातं. आता हे बंधामुळे काय होतं, प्राणशक्तीचं वहन व्यवस्थितपणे होत असतं. आणि मुद्रा या हाताच्या रचनेतून किंवा चेहऱ्यावरचे जे वेगवेगळे हावभाव आहे याच्यातून मुद्रा साधल्या जात असतात. मग डोळ्यांच्या हालचाली, हातांच्या बोटांच्या हालचाली आणि याच्यातून काही क्रिया केल्या जातात, आसन सदृश्य या क्रिया केल्या जातात. आणि मग याच्यामुळे काय होतं, ऊर्जेची मंडल तयार होत असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे बहिर्गमन आहे ते थांबवलं जातं, अंतर्गमन सुरू होतं आणि ते आपली ऊर्जा ही वाढवली जाते. याचे परिणाम मुख्य म्हणजे बंध मुद्रांचे परिणाम हे तुमच्या मज्जा संस्थेवर होत असतात. आणि मुद्रांचा वापर हा विशेष करून प्राणायाम सारख्या ध्यान प्रक्रियेमध्ये केलं जातं. तुम्ही प्राणायाम केलं तर कधी कधी ध्यान मुद्रा घेत असतात, त्याचबरोबर तुम्ही द्रोण मुद्रा घेत असतात. या पद्धतीने या क्रियांमध्ये त्याच्यात हे केलं जात असतं. आणि अध्यात्मामध्ये सुद्धा या मुद्रांना खूप महत्व आहे, विशेष असं महत्व त्याच्यामध्ये आहेत. आता आपल्याला पुढचं जे गोष्ट आहे, धारणा, ध्यान आणि समाधी यांना एकत्रितरित्या संयम म्हटलं गेलेलं आहे. मग ह्या अंतरंगाच्या प्रक्रिया आहेत. आपण योग बघत असताना अभ्यास केला होता की अंतरंग योग आणि बहिरंग योग. तर बहिरंग योगामध्ये येतं यम, नियम, आसन, प्राणायाम. आणि अंतरंगामध्ये येतं धारणा, ध्यान आणि समाधी. तर यांनाच एकत्रितपणे आपण काय म्हणतो, संयम म्हटलं जातं. आणि समाधी हे योग मार्गाचं अंतिम उद्दिष्ट आहेत, अंतिम ध्येय आहेत. पण मात्र जर तुम्हाला समाधीकडे पोहोचायचं असेल तर तुम्हाला धारणेपासूनच सुरुवात करावी लागते. मी तर म्हणते की यमनियमापासून सुरुवात करावी लागते, नंतर आसन प्राणायाम होतात, नंतर तुमचं प्रत्याहार होतं. म्हणजे प्रत्याहारामध्ये काय होतं, तुमचे जे बाह्य विषयांकडे जे इंद्रियांचं
ओढ असते ती दूर करून तुम्हाला अंतरंगाकडे ओढलं जातं. आणि मग त्याच्यातून तुमचा प्राणायाम पहिले साधल्यानंतर मनाची शांती निर्माण केली जाते, मनाला एकाग्र केलं जातं, नंतर तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण प्रस्थापित केलं जातं. म्हणजे प्रत्याहारातून तुम्ही नंतर इंद्रियांवर नियंत्रण करून तुम्ही नंतर कुठे येतात, धारणा, ध्यान आणि समाधी म्हणजे अंतरंग योगाकडे येतात. म्हणजे या विषयांपासून मुक्त झालेल्या मनाला ध्यानाकडे वळवायचं असतं. हे काम याच्यामध्ये होत असतं. आणि मग अधिकाधिक शांती, विचारांची निसंदिग्धता त्याच्यामधून साध्य केली जाते. मन एकाच गोष्टीवर एकाग्र केलं जातं आणि ज्ञानाची पातळी अधिकाधिक वाढायला लागते. ध्यानातून आपली स्वतःची ओळख आपल्याला होत असते. आपल्याला स्वतःची ओळख करून घ्यायला वेळच नाहीये, बरोबर आहे ना? आपले आचार, विचार याविषयी आपली सजगता निर्माण होते. आपण सजग आहोत का आपल्या विचारांबद्दल? नाहीये. तर त्याच्यामधून मग ज्यावेळेस आपण ह्या स्वबद्दल आपण विचार करायला लागू, जाणीव करून घेऊ, त्याच्यातूनच तुमच्या व्यक्तिमत्वाचा काय होणार आहे, विकास होणार आहे. व्यक्तिमत्वाचं सुद्धा जडणघडण त्याच्यातून होणार आहे. हे लक्षात घेणं याच्यातून गरजेचं आहे. आता जी योग शिक्षणातली सगळ्यात शेवटची जी प्रक्रिया आहे ती नीतिमूल्य शिक्षण. नीतिमूल्य प्रशिक्षण याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. मग या माणूस हा कसा प्राणी आहे, सोशल माइंड, मॅन इज द सोशल माइंड. त्याचं काय आहे, तो सोशल ॲनिमल असल्यामुळे काय होतं त्याच्यातून, तो सोशल ॲनिमल असल्यामुळे त्या ठिकाणी तो काय करत असतो, समाजामध्ये तो राहत असतो. आणि प्रत्येकाला एक एक मी आहे, समाजाशिवाय तो जगू शकत नाही. प्रत्येक मीने हा समाज बनत असतो. पण मात्र या समाजामध्ये वावरत असताना त्याला काही नीतिमूल्य पाळणं गरजेचं आहे. त्याला स्वतःचं कल्याण साधणं गरजेचंच आहे. पण मात्र स्वतःच्या कल्याणाबरोबर त्याला कोणाचं कल्याण साधता आलं पाहिजे, त्याला अनेकांचं कल्याण साधता आलं पाहिजे. तर मग याच्यामधून काय कोण करतंय, अॅनोटेट कोण करतंय याच्यामध्ये? इथे कोणीतरी अॅनोटेट करून राहिलंय. कोणीतरी अॅनोटेट करतंय याच्यामध्ये, त्यांनी लक्ष द्या थोडस. आणि तो शोधता येतो आपल्याला याच्यामध्ये, लगेच लक्षात येतं. उगीच चुकीच्या पद्धतीने करू नका. जर तुम्हाला माहिती नसेल फक्त लेक्चर ऐका तुम्ही, बरोबर आहे? तर आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यामधून काय होणार आहे, तुमचं स्वतःच नुकसान होणार आहे, हे लक्षात घ्या. मग आता आपल्याला याच्यात नीतिमूल्य शिक्षणामध्ये पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, की आपण समाजामध्ये वावरत असताना आपला कोणाला त्रास नाही झाला पाहिजे, आपल्या अज्ञानाचा त्रास नाही झाला पाहिजे. मग याच्यामध्ये अॅनोटेटच आता उदाहरण घ्या. आता इतक्यात अॅनोटेट कोणीतरी केलं होतं. मग याच्यामधून काय होतंय, की आपल्यामुळे जर तो डिस्टर्ब होता, ते बाकीचे या ठिकाणी जॉईन झालेले जे वेगवेगळे योग शिक्षक आहेत त्यांना पण त्याचा त्रास होऊ शकतो. आणि ही जी गोष्ट आहे ही तुमच्या मूल्य शिक्षणामध्ये महत्वपूर्ण आहे. कारण की काय होतं, की आपल्या बरोबर आपण प्रत्येक मी मिळून हा समाज तयार झालेला आहे. मीच्या कल्याणाबरोबर ह्या समाजातल्या सगळ्या मीचं कल्याण आपल्याला साधायचं आहे. आणि याच्यासाठी प्रत्येक योग शिक्षकाला नीतिमूल्य प्रशिक्षण याच्यामध्ये, या अभ्यासक्रमामध्ये दिलं जातं. आणि मग हे समाजामध्ये तुम्ही वावरत असताना काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, याच्यामध्ये योग शिक्षणामध्ये जे अष्टांग योग सांगितलेले आहे, तर त्याच्यामधला पहिलाच अंग कोणतं आहे, यम आहेत. नंतरचं जे पुढचे अंग आहेत ते कोणते आहेत, नियम. की ते स्वतःची आचारसंहिता आहे, की तुम्ही झोपेतून उठल्यापासून तर तुम्ही जे नियम आहेत, तर ती बंधनं तुम्हाला स्वतःवरती लादून घ्यायची आहेत. तर ते नियम स्वतःसाठीच पाळायचे आहेत. ती व्यक्तिगत जीवनातली बंधनं आहेत. आणि यम म्हणजे सामाजिक जीवन जगत असतानाची बंधनं आहेत. म्हणूनच गीतेतच या योगशास्त्राला काय म्हटलं गेलेलं आहे, योग कर्म सुकौशल्यम. योग म्हणजे काय आहे, तर तुम्ही तुमचे जे कर्म करत आहेत ते कौशल्याने करणं गरजेचं आहे. म्हणजे योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायामाची प्रणाली नाहीये, तर त्या ठिकाणी तुमची आदर्श अशी एक जीवनशैली आहे. आणि याच्यासाठीच योग मूल्य सुद्धा आहेत, नीतिमूल्य सुद्धा आहेत. हे नीतिमूल्य तुम्हाला पाळायचे आणि हेच योगाचं अंतिम उद्दिष्ट आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये हा जो अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे योग शिक्षणाचा, त्याचा सगळा खोलवर असा विचार करून या पद्धतीने हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. आणि अनेक म्हणजे असाच हा योग अभ्यासक्रम जो पुणे विद्यापीठातून असू द्यात किंवा वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये आलेला अभ्यासक्रम आहे, तर याच्यामध्ये सुद्धा ही काळाची गरज मानून याच्यातून समाजातील प्रत्येक घटकाला हा चालेल, प्रत्येकाला आवडेल
अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. आणि याच्यामध्ये भारतीय सनातन ऋषी मुनींनी जे वसुदैव कुटुंबकम अशी जी उदात्त संकल्पना सांगितलेली होती, ती प्रत्यक्ष जर प्रत्येकाने या पद्धतीने केलं तर ती प्रत्यक्ष यायला वेळ लागणार नाही. आता याच्यामध्ये आपल्याला योग शिक्षणाची उद्दिष्ट काय आहेत ते आपण बघणार आहेत. योग शिक्षणाच्या ह्या ज्या 6 प्रक्रिया आहेत त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर योग शिक्षणाची जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट म्हणजे योगशास्त्र आपल्याला माहिती आहे की हे कुठे तयार झालेलं आहे, हे तयार झालेलं आहे भारतामध्ये. म्हणजे योग शिक्षणाची उद्दिष्ट बघत असताना आपल्याला विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट बघणं गरजेचं आहे, योग शिक्षकांचे उद्दिष्ट बघणं गरजेचं आहे. आणि भारताने ही जगाला दिलेली अद्वितीय देणगीच आहे. संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी हे काय केलं जातं, ही उद्दिष्ट आपल्याला काय करत असतो, आपण साध्य करत असतो. मग याच्यामध्ये संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी हे योग शिक्षण निर्माण झालेलं आहे. आपण ज्या वेळेस योग सिद्धांताचा अभ्यास केला त्याच्या पहिल्याच घटकामध्ये आपण बघितलं होतं की हा योग शिक्षण जो आहे आपल्या ऋषी मुनींनी सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण केलेला आहे. आणि मग ह्याच्यामधून संपूर्ण विश्वाचं कल्याण त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आणि आज विज्ञान युगाला सुद्धा हे योगशास्त्र हे एक कोड आहे की याच्यामधून इतकं विकास होतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्तीला त्याचा फायदाच होतो. आणि मग याच्यासाठी वेगवेगळे संशोधन याच्यामध्ये चाललेले आहेत. मग मानवी जीवनाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये याची भूमिका खूप महत्वपूर्ण आहे. आणि जर समजा आज जीवन तर सगळं गतिहीन होत आहे आणि याला एक तारून नेणारा मार्ग म्हणजे तुमचं योग शिक्षण आहे. मग याच्यामध्ये याच्यात दिशाहीनांना मार्ग दाखवणारा हा योग शिक्षण जे आहे याच्यामध्ये योगाभ्यासामध्ये अनेक समस्या सोडवल्या जातात, अनेक लोक याच्याकडे वळतात आहे. मग योगाविषयी काही गैरसमज पण आहेत, विद्यार्थ्यांचे काही उद्दिष्ट आहेत, शिक्षकांचे काही उद्दिष्ट आहेत, ते आज आपल्याला इथे बघायचे. तर विद्यार्थ्यांचे काय उद्दिष्ट आहेत म्हणजे योग शिक्षणासाठी येणारे जे साधक आहे, योग साधक ते वेगवेगळ्या वयाचे आहेत, काही निरोगी आहेत, काही आजारी आहेत, काही महिला आहेत, काही पुरुष आहेत. यांचे प्रत्येकाचे उद्दिष्ट हे वेगवेगळे आहेत. आणि मग यांचे उद्दिष्ट पूर्ण करणं हे आज आपलं सगळ्यांचं काय आहे, काम आहे. मग याच्यामध्ये पहिलं उद्दिष्ट कोणतं आहे माहितीये का, याच्यामधलं पहिलं उद्दिष्ट आहे व्याधींचं निराकरण करणं. मग त्याच्यामध्ये या गटातील प्रत्येक जण वेगवेगळ्या व्याधी ज्यावेळेस त्यांना जमतात आणि त्या काही तुमचे डॉक्टरकडे जाऊन वगैरे पूर्ण होत नाही, काही जुनाट आजार असतात, मग त्यांना कशाचा सल्ला दिला जातो, योग करण्याचा सल्ला दिला जातो. उपचार करूनही नाही झाले, काही ॲलोपॅथीची औषधं घेतली भरपूर प्रमाणात, त्याचाही काही फायदा होत नाही, त्याचेही चुकीचे पुन्हा त्याच्यावरती परिणाम होत आहे. किंवा इतरही औषधोपचार केलेले अनेक मार्ग केलेले आहेत, परिणाम होत नाही, मग सांगितलं जातं की तुम्ही योग करा. मग या योगामुळे आपल्याला रोग पूर्णपणे बरा होईल असे हे कंटाळलेले लोक, इंजेक्शनला कंटाळलेले, गोळ्या औषधांना कंटाळलेले, हे सगळे लोक मग कुठे येतात, आपल्या योगाकडे येतात. आणि मग हे ते योगाकडे आल्यानंतर त्यांचे उद्दिष्ट वेगळे आहे. त्यांना फक्त कोणतं उद्दिष्ट राहणार आहे, व्याधींचं निराकरण झालं पाहिजे. मग अशा वेळेस त्यांना तुम्ही पूर्णपणे तुम्ही याच्यातून बरेच व्हाल असं आश्वासन नाही देऊ शकत. त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांना प्राप्त होणाऱ्या ज्या अनुभूती असतील त्याच्यानुसार ते होतील. सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण होईल. 100% त्यांचा आजार बरा होईल असं नाही होऊ शकत. त्यांना फक्त आपण दिलासा देऊ शकतो. त्यांची आजाराची तीव्रता त्याच्यातून कमी होऊ शकते. सतत जर योगाभ्यास केला तर सतत अभ्यास केल्यानंतर हळूहळू हा आजार बरा होऊ शकतो. मात्र त्यांना त्याच्यातून तुम्हाला कायमस्वरूपी काय द्यायची आहे, प्रेरणा द्यायची आहे. मग त्याच्यामध्ये मलावरोध आहेत, पाठदुखी आहे, उच्च रक्तदाब आहे, काही दमा आहे, सर्दी आहे, सांधेदुखी, असे जुनाट जे आजार आहेत त्याच्यातून त्यांना आराम आपोआप हळूहळू थोडा थोडा प्राप्त होत असतो. आणि मग हेच खरं अनुभवातून मग ते आपल्याला सांगतात आणि हेच त्याच्या आपलं सगळं यश त्याच्यामध्ये अवलंबून आहे. आता पुढचं जे उद्दिष्ट आहे मानसिक स्वास्थ्य प्राप्त करणं. म्हणजे विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट काय असतं, मानसिक स्वास्थ्य त्यांना प्राप्त करायचंय. हल्लीचं जीवन जर बघितलं अगदी गतिमान आहे, स्ट्रेस वाढलेला आहे. मी तर म्हणते स्ट्रेस बॉम्बचाच धोका खूप मोठा वाढलेला आहे. आणि आताच्या पॅन्डेमिक कंडिशन मध्ये तर प्रत्येक जण स्ट्रेस मध्ये जगतोय आणि याच्यामध्ये अत्यंत जीवघेणी स्पर्धा पण चालू आहेत. मग मानसिक संतुलन वारंवार बिघडतंय, त्याच्यामुळे नैराश्य निर्माण होते, चिडचिड निर्माण होते, अनेक डोकेदुखीचे विकार अनेकांना लागलेले आहेत.
एकाग्रता साधली जात नाही, अभ्यासामध्ये एकाग्रता साधली जात नाही. आणि मग त्याच्यामधून सुटका करून घेण्यासाठी लोक आता कशाकडे वळलेले आहेत? योगशास्त्राकडे वळलेले आहेत. आणि मग हल्ली डॉक्टर सुद्धा काय करतात? त्यांना कशाचा सल्ला देतात? योगाभ्यासाचा सल्ला देतात. म्हणजे मानसिक स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे कोण येत असतात? हे योग शिक्षक, हे योग साधक हे येत असतात. आणि मग त्याच्यातून आपल्याला साधकांमध्ये आपल्याला योगाभ्यासाने ते त्यांना पटलं, की आपण त्यांना अनुभूती देऊन हे त्यांना पटवू शकतो. आणि हे पटवून देण्याचं महत्व सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. नंतरची गोष्ट जी आहे, कुतूहल म्हणून काही लोक येतात. काही लोक साधक हल्ली वाचतात, वर्तमानपत्रात वाचतात किंवा काही वेगवेगळ्या युट्यूब आहेत. मग याच्यामध्ये काय होतं, सर्वसाधारणरित्या त्यांचं आरोग्य चांगलं असतं, पण मात्र त्यांनी वाचल्यानंतर त्यांना इतरांचे काही सल्ले पण असतात. अरे योग करत जा, मी करतो योग, मला असं वाटतं, मला फ्रेश वाटतं, अशा काही गोष्टी सांगितल्या जातात. आणि ह्या कुतूहलाने लोक योगाभ्यासासाठी येतात. म्हणजे त्यांना काही विकार नसतात. मग काय होतं, हळूहळू त्यांचा हरहुन्नरी स्वभाव आनंदी असेल, मग त्याच्यातून तुम्ही काय करू शकता, म्हणजे ते वाढवू शकतात, त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढवू शकतात. त्यांना योगाभ्यासाची सकारात्मक ऊर्जेची तुम्हाला त्यांना जाणीव जी आहे, ते तुमच्यामध्ये ऊर्जा जर त्यांच्यामध्ये वाढवली, तर तुम्ही ते लोक या ठिकाणी येऊ शकतात. अशा म्हणजे अशा साधकांना आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देणं हे आपल्या योग शिक्षकाचं काम आहे. त्यांना पुढच्या अभ्यासासाठी तुम्ही याच्यातून प्रेरणा देऊ शकतात. आणि अशा पद्धतीने कुतूहलाने का होईना आलेले योग वर्गाकडे लोक, की योगाभ्यास करण्यासाठी आलेल्या लोकांना तुम्ही तुमच्या योग मार्गात टिकून ठेवू शकतात. काही लोक काय करतात, फॅशन म्हणून पण योग करतात, की फॅशन म्हणून आम्ही करतो. योगाचा एक तर आता सध्या खूप बोलबाला झालेला आहे. आणि मग योगाला जाणं, योगा करणं हे आज काही लोकांना प्रतिष्ठेचं वाटायला लागलेलं आहे. आणि मग एक फॅशन होऊन गेली आहे. मग योगचे कपडे, मग योगचे फिट अँड फाईन कपडे घालायचे आणि मग त्याच्यात फोटो काढायचे, मग ते मीडियावरती टाकायचे. किंवा त्या पद्धतीने कोणी टाकलेले असतील तर मग याच्याने पण लोक येतात. चला जाऊन तर बघूया काय आहेत योग, किंवा आम्हाला 4 लोकांमध्ये सांगण्यासाठी मी योगला जाते, मी योग करते, असं काय गोष्टी करून पण लोक येतात. आणि मग याच्यात ते काही मनापासून करत नाही. योग अभ्यासाला ते उशिरा येतील. मग काही वेळेस दांड्या पण मारतील, येणार पण नाही रोजच्या रोज. पण अशा लोकांना सुद्धा तुम्ही नियमितता शिकवली पाहिजे. त्यांना योगामध्ये आवड निर्माण केली पाहिजे. आणि मग त्यांना पटवून देऊन त्यांना ते योगाचं ते लेट येत आहे किंवा ते व्यवस्थित एकाग्रतेने योग करत नाहीये म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रत्वाच्या भावनेने त्यांना वागवून, त्यांना योगचं महत्त्व पटवून, त्यांना योगविषयी आवड, गोडी निर्माण करणं हे आपल्या योग शिक्षकाचं काम आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट जरी फॅशन म्हणून येत असले, तरी आपल्याला त्याच्यातून योगामध्ये त्यांना घेणं गरजेचं आहे. काही लोक जिज्ञासापुरती सुद्धा येतात. योगशास्त्राबद्दल त्यांना जिज्ञासा असते. काही लोकांना थोडंफार ज्ञान असतं, पण त्यांना त्याच्यातून अजून ज्ञान प्राप्त करून घेणं गरजेचं वाटतं. कारण त्यांनी वर्तमानपत्रात वाचलेलं असतं, मासिकांमध्ये बघितलेलं आहे, पुस्तकांमध्ये बघितलेलं आहे. सध्याच्या पॅन्डेमिक कंडिशनमध्ये काही लोक सांगतात, की आम्हाला याच्यात योग शिकायचा आहे. आणि मग अशा पद्धतीने हे जे लोक आहेत, यांना सुद्धा आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये अधिक ज्ञान मिळवण्याची त्यांची जी प्रेरणा आहे, त्यांना जे उत्सुकता आहे, त्यासाठी या लोकांना आपल्याला तयार करायचं आहे. आणि याच्यामधून काय करायचंय, त्यांना सखोल ज्ञान आपल्याकडे आहे, तर ते आपल्याला थोडंफार देऊन त्यांची जिज्ञासापूर्ती आपल्याला करायचंय. अज्ञान जर चुकीचं मात्र त्यांना सांगायचं नाही. त्यांची जिज्ञासापूर्ती करण्यासाठी आपल्याला चुकीच्या पद्धतीने त्यांना सांगायचं नाहीये. त्यांना व्यवस्थितरित्या सांगून त्यांची उत्सुकता दूर करायची आहे. आणि मग या पद्धतीने त्यांना आपल्यामध्ये काय करायचं आहे, एक म्हणजे त्यांना आपल्या योग मार्गामध्ये घ्यायचं आहे. त्याच्यातून त्यांचा विकास आपल्याला घडवून आणायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पुरेपूर नॉलेज तुमच्याकडे असेल, तुम्ही त्या पद्धतीने त्यांना जर नॉलेज देत असाल, तर त्यांच्यामध्ये आपल्याबद्दलची पण प्रतिष्ठा वाढते. आणि या पद्धतीने त्यांचं उद्दिष्ट पण पूर्ण होतं, जिज्ञासापूर्ती होते. आणि त्याच्यातून मग ते आपल्याकडे येण्याचं म्हणजे व्यवस्थितरित्या योग करत असतात. आता काही लोक योग शिक्षक पदवी मिळवण्यासाठी येतात. आता काय झालं, हल्ली योगाचा प्रचार प्रसार खूप जोरदार होतोय. सरकार दरबारी सुद्धा योगाचे काही अपॉइंटमेंट आहेत.
करिअरमध्ये सुद्धा योग विषयाला संधी प्राप्त झालेली आहे. मग त्याच्यासाठी काय झालं पाहिजे, योग शिक्षक होण्यासाठी काही लोक येतात. मग योग शिक्षणाला त्यांना सुरुवात करून द्यायची, तुम्हाला योगाच्या माध्यमातून. जरी त्यांना आवड नसेल आणि ते फक्त तुमची पदवी प्राप्त करून घेण्यासाठी येत आहेत, त्यांना नोकरी मिळवायची फक्त हा जरी उद्देश असेल, तरी त्यांना आपण हळूहळू शारीरिक पातळीतून, मानसिक पातळीतून योगाबद्दल आवड निर्माण करू शकतो. आणि मग ती आवड निर्माण करून त्यांना योग शिक्षक पदवी हा जरी उद्दिष्ट असेल, तरी ते योगाकडे आकृष्ट होतात आणि त्यांना आपल्याला चांगल्या पद्धतीने योग मार्गात समाविष्ट करून घेणं हे आपलं काम ठरतं. आता ही झाली विद्यार्थ्यांची उद्दिष्ट. योग शिक्षकांची सुद्धा काही उद्दिष्ट आहे. पहिलं उद्दिष्ट तर मी म्हणेल हे की विद्यार्थ्यांची उद्दिष्ट पूर्ण करून देणं. कारण विद्यार्थी या नाही तर त्या कारणाने, आता आपण बघितले भरपूर 6 कारणं, अजून काही कारणं असतात, त्या कारणांनी योग वर्गात येतात. मग त्यांची जी समस्या आहेत ती समस्या पूर्ती करून देणं हे योग शिक्षकाचं काम आहे. अनेक उद्दिष्ट त्यांची पूर्ण केली पाहिजे याचा विचार शिक्षकाने केला पाहिजे. आणि तसाच अभ्यासक्रम हा तयार करण्यात आलेला आहे. त्यांना पहिली गोष्ट म्हणजे योग अभ्यासाची परिणामकारकता, त्याची अनुभूती देणं गरजेचं आहे. जर त्यांना त्याचा फायदा वाटला तर ते त्याच्यामध्ये टिकून राहतात. आणि हेच योग शिक्षकाचं उद्दिष्ट आहे की तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही त्या अभ्यासामध्ये टिकून ठेवणं. आता योग शिक्षकाची मर्यादा आहे. योग शिक्षकाची मर्यादा काय आहे, तर योग शिक्षक अभ्यासक्रम. योग शिक्षकाला खूप नॉलेज आहे, त्याला खूप शिकवायचं आहे, पण त्याचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचंच शिक्षण त्याला देता आलं पाहिजे, ही गोष्ट खूप महत्वाचं आहे. त्याच्यात त्या एक तर अभ्यासक्रम हाच या विद्यार्थ्यांना मानवेल अशा पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे, त्याचा दृष्टिकोन तशा पद्धतीचा आहे. मग याच्यामध्ये तोच दृष्टिकोन ठेवून आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये हा अभ्यासक्रम त्यांचा पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. ही योगाची सुरुवात आहे. नंतर ते काय करतील, नंतर एकदा योग शिक्षक झालं ही तर खूप बेसिक लेवल आहे. याच्यानंतर ते पुढचा अभ्यासक्रम पूर्ण करतील. उत्सुकता निर्माण होईल, त्यांच्यामध्ये आवड निर्माण केली गेली पाहिजे. हे योग शिक्षकाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यांना पुढच्या अभ्यासक्रमासाठी प्रवृत्त करणं हे योग शिक्षकाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. कारण की योगा विषयाची जी मर्यादा आहे, त्याचा योग शिक्षकचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यात शिक्षणशास्त्र आहेत, योगाभ्यास आहेत, शरीरशास्त्र आहेत, त्याचबरोबर तुमचं योग सिद्धांत आहे, तो जितका दिला आहे प्राथमिक लेवलवरती तेच तुम्हाला तिथे शिकवणं गरजेचं आहे. हे उद्दिष्ट योग शिक्षकाचं आहे. आता योगाविषयीचे काही गैरसमज आहेत ते दूर करणं हे योग शिक्षकाचं काम आहे. सगळ्यात पहिलेच असा गैरसमज होता की योग हा कोणासाठी आहे, संन्यासांसाठी आहेत, ऋषी मुनींसाठीच योग आहे. पण बरं झालं की त्याचा प्रचार प्रसार इतका वाढला, मग तो सर्वांसाठी आला. पण मात्र याच्यामध्ये पण एक दृष्टिकोन होता की त्याच्यामधला गैरसमज होता की योग हा कोणी करायचा आहे, पुरुषांनीच करायचा आहे. आज ग्रामीण भागात मध्ये सुद्धा की स्त्रियांना योग त्या करू शकत नाही सर्वांसमोर, पण ही एक गोष्ट आहे. आता खूप प्रचार प्रसार झाल्यामुळे सगळेजण करायला लागले, पण अजून पुष्कळशा समाजामध्ये स्त्रिया योग करत नाहीये. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे गैरसमज जे आहेत की सगळ्यांसाठी योग आहे, मी तर म्हणेल उलट स्त्रियांसाठी एक वरदान आहेत योग. तर हे सगळ्यांनी योग केला पाहिजे. म्हणजे आबालवृद्धांपर्यंत फक्त 8 वर्षांच्या पुढच्या मुलांनी योग करायला पाहिजे. आणि मग अगदी वयाच्या अगदी तुमच्या 100व्या वर्षापर्यंत तुम्ही योग करू शकता त्या पद्धतीने. तशी अवस्था घेऊन स्थिरम सुखम आसनम अवस्था घेऊन आसनं करू शकतात, प्राणायाम करू शकतात. हा योग आज सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. मग आज जे गैरसमज आहेत योग अभ्यासाचे ते आपल्याला दूर करणं गरजेचं आहे. योगाभ्यास म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम एवढं पुरतं मर्यादित नाहीये. योगाभ्यास काय आहे, तर तुमची ती जीवनशैली आहे. यमनियमांपासून सुरू होतं तर तुम्ही समाधीपर्यंत त्याच्यात जाऊ शकता. तुमचं दिवसभरात तुम्हाला कसं वागायचं आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. समाजात कसं वागायचंय, स्वतःची आचारसंहिता काय आहे, स्वतःच सुद्धा तुम्हाला काय दिवसभरामध्ये तुम्हाला कसं स्वतःसाठी काय खायचं आहे, काय खायचं नाहीये, पाणी कसं प्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी, विहार कसा करायचा आहे, या सगळ्या जीवनशैलींबद्दलचे गैरसमज तुम्हाला याच्यातून योग शिक्षकाला दूर करणं गरजेचं आहे. आणि योगाविषयीची त्यांच्या मधली जिज्ञासा तुम्हाला वाढवायची आहे. आणि याच्यामधूनच तुमची आजाराची तीव्रता कमी होणार आहे. जेवढा शिक्षक अनुभवी असेल तेवढा तो जास्त प्रभावी असू शकतो.
या पद्धतीने तुम्हाला ते करायचंय. विषयाचा प्रचार योग शिक्षकाला करणं गरजेचं आहे. योग वर्ग घेण्याबरोबर योगाचा प्रचार प्रसार योग शिक्षकाने केला पाहिजे. अनेक साधक त्याच्याबरोबर जमा होतील असं काम हा योग शिक्षकाला करणं गरजेचं आहे. त्यांना योगाचा अनुभव देणं गरजेचं आहे. योगाचा अनुभव दिला म्हणजे आपोआपच प्रभावीपणे साधक आपल्याकडे येतात आणि योगाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. त्याचबरोबर अनेक व्याख्यानं त्यांनी दिली पाहिजे. अनेक व्याख्यानं त्यांनी योग वर्गामध्ये आयोजित केली पाहिजे तुमच्या योग वर्गामध्ये, आणि त्याच्यातून ह्या लोकांमध्ये एक जाणीव जागृती निर्माण होत असते. योगाचा प्रचार पण होत असतो. अनेक कार्यकर्ते ह्या योग अभ्यासामध्ये निर्माण होत असतं. आणि त्याचबरोबर योगनिष्ठेचं आचरण करता आलं पाहिजे. योग हा फक्त सकाळी उठून 1 तास करून घेण्याची गोष्ट नाहीये. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, योगावरच्या प्रेमामुळे श्रद्धेमुळे योग शिक्षक जर आपण झालेलो असू तर आपल्याला योग प्रचाराचं कार्य मोठ्या प्रमाणात करायचं आहे. ती निष्ठा तुमच्यामध्ये असली पाहिजे. तिथे व्यक्तिसापेक्षता असायला नाही पाहिजे. योगाचं कार्य तुम्ही जेवढ्या श्रद्धेने कराल, जेवढ्या निरपेक्ष भावनेने कराल, तितका आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो. त्याची अनुभूती आपल्याला याच्यातून प्राप्त होत असते. आणि योग शिक्षणाच्या प्रचारात शिक्षकाने कार्यनिष्ठ राहणं हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर संस्थेचं उद्दिष्ट तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणावरून तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करतात त्या संस्थेबद्दल तुम्हाला निष्ठा ठेवणं हे गरजेचं आहे. त्या ठिकाणचे जे नियम आहेत ते फॉलो करता आले येणं गरजेचं आहे. एका व्यक्तीपासून ही सुरुवात होऊन अनेक व्यक्तींपर्यंत त्याचा प्रचार प्रसार करणं हे गरजेची गोष्ट आहे. आणि याच्यातूनच तुम्ही अनेक योग शिक्षक याच्यात निर्माण होऊ शकतील. प्रत्येकामध्ये त्याचा इफेक्ट होईल, कारण की तुम्हीच एकटे बदलून उपयोगाचं नाहीये. तुमच्या बरोबरचा समाज जर तुमच्या बरोबर बदलला तर तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी, तरच तुम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीने जीवन काय होणार आहे, जगता येणार आहे. ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, हा योगाचा प्रचार आणि प्रसार हा काय करू शकतात, वाढवू शकतात. हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. पण मात्र हा प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः जर प्रयत्नशील असले, स्वतः जर त्या ठिकाणी तुम्ही काही करत असले म्हणजे स्वतः तुमचं जीवनशैली आदर्श असले तर तुम्ही समोरच्याला सांगू शकाल. तुम्ही जर स्वतःच योगाचं जीवनक्रम आचरण करत नसाल, तुम्ही यमनियम शिकलेले आहेत, यमनियमामध्ये तुम्ही बघितलेलं आहे, यम तुमचे जे आहेत त्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, या पद्धतीचे तुम्हाला यम पाळायचे आहेत. अपरिग्रह, आणि या पद्धतीने तुम्हाला स्वतःला यम पाळायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यानंतर तुम्हाला नियम पाळायचे, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधानाने हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. हे तुम्ही जर स्वतः पाळले तर तुम्हीच दुसऱ्यांना सांगू शकतात. आहार विहार तुमचा व्यवस्थित पाहिजे, योगाला अनुकूल आहार विहार पाहिजे तुमचा. योगशास्त्राने कोणता आहार सांगितलेला आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यासाठी योग शिक्षक होण्यासाठी आहारशास्त्राची पण गरज महत्वाची आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या पद्धतीने तुमचा आजचा जो टॉपिक आहे की तुमचं योग विषयामध्ये जे तुमचं जे करायचं आहे म्हणजे योगाविषयीचे म्हणजे तुम्हाला योग शिक्षण आणि संकल्पना हा जो टॉपिक आहे तो आज तुमचा पूर्ण झालेला आहे. आणि मग